तर भाजपच्या गणेश नाईक आणि शिंदे सेनेत वाकयुद्ध सुरू आहे। भाजपनं परवानगी दिली तर नामोनिशाण मिटवू असं म्हणत ठाण्यातून गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेंना आव्हान दिले। तर आम्ही बोललो तर विषय देशपातळीवर जाईल असं प्रत्युत्तर संजय शिरसाट यांनी दिलंय। भाजपने परवानगी दिली तर नामोनिशाण मिटवू असा इशारा मंत्री गणेश नाईकांनी पुन्हा उपमुख्यमंत्री शिंदेंना दिलाय। 29 महापालिकांच्या निवडणुकीच्या निकालानंतर नाईक शिंदेंमधला वाद संपेल असं वाटत असतानाच पुन्हा वादानं तोंड वर काढलंय। नाईकांनी केलेल्या वक्तव्यानंतर आता पुन्हा राजकीय आखाडा सुरू झालाय। आम्ही जर बोलायला लागलो तर विषय देश पातळीवर जाईल असा इशारा शिरसाटांनी नाईकांना दिलाय। किल्ले कोणाचे नाहीत आणि भारतीय जनता पक्षाने आता परवानगी दिली ना यांचे नामनिशाण साफ करण्यात मी आजपर्यंत बोलतो। पण काय आम्ही भारतीय जनता पक्ष शिस्तीचा पक्ष आहे म्हणून आम्ही आदेश मानतो। काय बोललो मी आम्ही आदेश मानतो। मनाला नाही न पटताना हे कार्यकर्त्यांनी सण केलेले पक्षाच्या नेतृत्वाच्या आदेशाकरता असं माझं मत आहे। गणेश नाईकचं थोडं जास्त होत चाललेलं आहे। दरवेळेला आव्हानाची भाषा करणाऱ्यांनी पहिले आपण थोडं डोकं ठिकाणावर ठेवा। जर तुम्हाला वाटत असेल की महायुतीमध्ये बिघाड व्हावाच तर तुम्ही आव्हान देत बसा, आम्ही ते स्वीकारायला तयार आहोत। एक महानगरपालिका म्हणजे काय अख्खं राज्य होत नाही। मला वाटतं थोडंसं त्यांनी स्वतःवर त्यावर घातलं पाहिजे। आमच्या नेत्यांवरती वारंवार जर कोण असं बोलत असेल तर नक्कीच मग शेवटी आम्ही शिवसैनिक आहोत आणि ते देखील मूळचे शिवसैनिकच आहेत। शिवसैनिक काय करू शकतो हे त्यांना व्यवस्थित माहिती आहे। शिंदेंवर केलेल्या टीकेनंतर ज्योती वाघमारेंनी गणेश नाईकांवर जोरदार हल्लाबोल केला। तुम्ही काय आमचं नामोनिशाण साफ करणार? त्यापेक्षा आधी स्वतःचं चारित्र्य साफ करा। अरे ज्यांच्यावरती बलात्काराचे गुन्हे दाखल आहेत, ज्यांच्यावरती विनयभंगाचे गुन्हे दाखल आहेत, जे स्वतःच्या मुलाला पितृत्वाचं नाव देऊ शकत नाहीत ना, त्यांनी आमच्यावरती बोलूच नये। गणेश नाईक अवकातीत राहा। भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना सुद्धा सांगायचंय की लवकरात लवकर या राजकारणातल्या भटक्या कुत्र्याची राजकीय नसबंदी करा। पक्षानं सूट दिली असती तर ठाण्यातही भाजपचा महापौर झाला असता असंही गणेश नाईकांनी म्हटलंय। माझं म्हणणं आहे की या ठिकाणी भारतीय जनता पक्ष जर खुल्ली जर दिली असती तर भारतीय जनता पक्षाचा एकट्याचा सुद्धा महापौर होऊ शकला। कल्याणमध्ये सुद्धा एकट्याचा होऊ शकला, उल्हासनगरमध्ये होऊ शकला, नवी मुंबईत झाला, बँगलोरमध्ये झाला। एकनाथ शिंदे साहेब सक्षम आहे प्रत्येकाला उत्तर द्यायला। त्यामुळे कुणी किती काही वल्गना केल्या तरी शेवटी गेल्या अनेक वर्षापासून धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा ठाणे जिल्हा हा सक्षम करण्यासाठी आणि ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला हा सक्षम करण्यासाठी एकनाथ शिंदे साहेब आणि श्रीकांत शिंदे प्रयत्न करतात आणि आम्ही सोबत त्यांचे सहकारी सगळं आहोतच। तर निर्माण झालेल्या वादावर नाईकच अधिक बोलतील असं मुंबईचे भाजप अध्यक्ष अमित साटम म्हणाले। नाही आता ते गणेश नाईक साहेब त्यांनी जे काही वक्तव्य केलं असेल त्याच्याबद्दल स्पष्टीकरण तुम्ही गणेश नाईक साहेबांनाच विचारलं पाहिजे ना। मी त्याच्यावरती कसं बोलू शकतो? मी गणेश नाईकांच्या भूमिकेशी सहमत आहे। ठाण्याच्या निवडणुकीत सुद्धा साताऱ्यातल्या ड्रग्जचा पैसा मोठ्या प्रमाणात आला आणि त्या पैशाच्या ताकदीवर आणि दहशतीच्या बळावर ठाण्यामध्ये शिंदे गटानं बहुमत मिळवलं। दोन्ही पक्षांनी अशा प्रकारच्या भूमिका महायुतीला अडचणीच्या ठरणार नाहीत अशा घेतल्या पाहिजेत। शिंदे साहेब आणि गणेश नाईक साहेब दोघेही मोठे नेते